तेच तुला काय वाटतं काय असेल? पाकड असू शकते. आवरा मोठा आहे माझ्या खतरनाक साईज आहे आवरा. डायरेक्ट थोडा सैल केला असेल बाबा. कसला खेच ते बघा. इथं बघा रील डायरेक्ट खेचत नेते आणि ढोमा बघा वरून खेचून काढलाय. खतरनाक साईज आहे ढोम्याची रा. आणि मित्रांनो आता जस्ट जेवायला बसलेलो आणि जेवता जेवता बघा यांनी काय काढलाय. मस्त एक ग्रुपवर काढलाय. क्रू बेटवर ग्रुपवर. खतरनाक साईज आहे मित्रांनो. कालवाचे गोल बघा किती मोठे आहे बघा. आणि एक लय मोठी साईज भेटली बघा. आता हाच किती मोठा आहे बघा. हाताची एवढा मोठा. आता विचार करा याच्यामध्ये किती मोठा गोला असेल. हा बघा 2 हातांनी बसते. कसला मोठा खापरी. नमस्कार मित्रांनो, मी प्रशांत मडवी आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा PM फिशिंग या चॅनलवर. तर मित्रांनो पाठीमागे तर तुम्ही पाणी बघूच शकता आणि आपली अँगलर फॅमिलीची टी शर्ट. मित्रांनो आज पण चाललो आहे आम्ही फिशिंगसाठीच. पण आज आपली होडी वेगळी आहे आणि माणसं पण थोडी नवीन आहेत. बहुतेक गोष्टी चेंज आहेत. तर चला तुम्हाला पुढे दाखवतो मित्रांनो आता कोण कोण आपल्या सोबत आहेत ते. आणि ही बघा मित्रांनो आपल्या आजच्या फिशिंग ट्रिपची होडी आणि हे सर्व आजचे आपले मेंबर. तर मित्रांनो कुठल्याही ट्रिपला सुरुवात करण्या अगोदर सर्वात अगोदर गणपती बाप्पा मोरया. चला आजच्या फिशिंग ट्रिपला मित्रांनो इथनंच आपण सुरुवात करूया. सगळी जण बोटींशी उतरायला तयार आणि बोट आमची आता लागेल काशा खडपाच्या किनारी. हा बघा काशा खडप. पोचलोय सर्वजण. बघा रितेशनी कशी रस्सी पकडून ठेवले आणि आता उतरासाठी बघा कशी घाई करायला लागते. ही बघा कारण का पाण्याच्या लाटा तुम्ही बघू शकता होडीला इथे तिथे फिरवत असतात आणि आता सर्वजण एक एक करून सर्वजण उतरत आहेत बघा. चला मित्रांनो सर्वजण सुखरूपामध्ये काशा खडपावर उतरलेलो आहोत आणि विरेश दादा बघू शकता तुम्ही 2-2 हातामध्ये रॉड घेऊन. काय आजचा काय प्लॅन आहे? आज पाणी खूप चांगलं आहे तर कदाचित खूप मोठी गेम होण्याची शक्यता खूप आहे. म्हणजे ट्राय करूया आपण. ट्राय काय जिताड्यासाठी लूर नवीन घेतलेला दिसतं. स्ट्राइक प्रो मागवलेला आहे विरेश दादाने. चला आता बघू. मित्रांनो आता जस्ट काशा खडप तुम्ही बघू शकता. तिकडनं सर्वजण इथं आलो आणि जो तो जिथे जिथे स्पिनिंग बेट फिशिंग करतात. बऱ्याच जणांना मच्छी लागले पण आम्हालाच अजून काय लागलाय नाही. आणि रितेशचा चांगला लूर गेलाय. चिया लूर गेला बिचाऱ्याचा.
मागच्या फेरीला थंडर बॅरा गेलेला, आता चिया गेला. चला आता काय लागतं बघा. इथं एक शिंगाली लागलं आहे. माझा एक रॉड तिथं टाकून ठेवला आहे, एक इथं आहे. आणि आता ट्राय करतो काय लागते का बघते. भेटू चला पुढे. तर मित्रांनो आपल्या अँगलर मित्राला काहीतरी लागलं आहे. काय रे बोलतोस? एकरू. वा बा बाबा, एकरू लागलाय बघा वरूनला बेटवर. दुसरा एकरू का? पहिला कुठे आहे मग? तिकडे ठेवलास का? वरून भाईची कितवी कॅच आहे? सेकंड कॅच. आणि 2चे 2 ग्रुपवर 2चे 2 एकरू लागले बघा. तो दुसरा पहिला लागला तो स्पिनिंगवर लागला का? रबर शेडवर. मस्त मस्त एकरू आहे रा. वरती कर, एक फोटो घेऊ दे मला. हा बघा मित्रांनो, हा एक वरूनचा छोटा एकरू. आणि आज आपला एक सबस्क्रायबर मित्र आला आहे. मित्रा कुठून आलास? थोडी माहिती सांग. मी आलो पनवेलवरून. पनवेलवरून. गाव कुठला तुझा? माझं गाव आहे मसा श्रीवर्धन. म्हणजे कुठल्या साईडला? रत्नागिरी. रत्नागिरी साईडला आला आहे. आणि जॉबला कशामध्ये आहेस? मी आर्मीमध्ये. आर्मीमध्ये. बघा मित्रांनो, तुम्हाला वाटत असेल का फक्त आमच्यासारखीच मुलं फिशिंग करू शकतात, तर असं नाही आहे. आर्मीमध्ये काम करणारा जवानसुद्धा बघू शकता तुम्ही. रॉड फिशिंग करते हा बघा. आणि आपला सबस्क्रायबर पण आहे. तर कसं वाटतं आज फिशिंगला? एकदम भारी वाटतं. पहिल्यांदा काशा खडक बघायची माझी खूप इच्छा होती. म्हणजे पहिल्यांदा बघितला? पहिल्यांदा काशा खडक मी पहिल्यांदाच आलेलो आहे. तर बघू शकता मित्रांनो, आपला आर्मीचा सबस्क्रायबर मित्र काशा खडपावर इच्छा होती पहिल्यांदा. तर मगाशी काशा खडपावर गेलो, तिथं कोणालाच काय लागला नाही म्हणून इथं आलोय. आणि इथं आता तुम्ही मच्छी बघितलीच असाल. आणि आता सध्या तो स्पिनिंग करतो का? हो, स्पिनिंग करतोय बघा. आर्मीचा जवान. मित्रांनो यांच्यासाठी तर एक लाईक नक्कीच द्या. बघा बेट फिशिंगवर. आणि तो त्यांच्या तिकडे पण करतो ना फिशिंग? त्यांच्या इकडे जर टाईम भेटला तर. आज पण सुट्टी आहे म्हणून आलात ना? सुट्टी, आज सुट्टीवर आहे म्हणून आलाय फिशिंगसाठी आमच्यासोबत. तर चला आता आपल्याला पण फिशिंगला काय भेटतंय तर बघूया. विर्यादा काय स्पिनिंग चालू आहे? हा भेटला. हा छोटा सॉफ्टवेअरवर आणि तो बेटवर भेटला. हो. बराच टाइम झाला मित्रांनो. सर्वांना मच्छी नाही लागली, काही कानाच लागली. भाऊना 2-3 टापं लागली. आणि हा ही बघा, दाखव बाबू मच्छी. तुझ्या पप्पाला भेटली ना? 2 टापा त्यांना भेटले. आणि यांना लय मच्छी भेटली. ची मच्छी दाखवतो बघा तुम्हाला. ही बघा लाईव, सगळी जिवंतच आहे अजून. डोमी, काली डोमी, शिंगाल्या. आणि अजून सर्वजण करतात फिशिंग. तर चला मित्रांनो आता जेवायचा टाइम झाला आहे. या तुम्ही पण जेवायला. आणि मित्रांनो आता जस्ट जेवायला बसलेलो. आणि जेवता जेवता बघा यांनी काय काढलाय. मस्त एक ग्रुपवर काढलाय क्रू. बेटवर ग्रुपवर. खतरनाक साईज आहे. मस्त मस्त. रॅगली सोडला होता ना? काय बेट लावल्या? बोईट काठी लावलेली. काठी वा आलाय. फोटो का रे? तिकडं जेवायचा झालाय टाइम. आणि सगळे कशी जेवायला बसते दाखवतो बघा तुम्हाला आता. रितेश या जेवायला आहे बघा. चिकन, इथं पण चिकन. यो काय आहे? कोलिम. बारीक कोलिम एकदम. अंड्याची बुर्जी, भाकरी. आणि प्रत्येक जण बघा. हे भाऊ आणलाय चिकन बनवून. कोलिम आणि चिकन. भाऊ तुम्ही काय आणला? बुर्जी. हे भाऊ बुर्जी आणली. सुरमई भाऊ आमचं. सुरमईचा टार्गेट आहे. तिकडे 2 जण बसले. आणि त्यांना आत्ताच एक मोठा एकरू लागलाय म्हणून ते काय जेवायला येत नाही. अजून एक मोठा काढून शेव बोलतं. या जेवायला.
अजून एक लागलेला आहे मासा खतरनाक. सगळं जण धावत चाललं बघा. काय रे दादाशी रॉड आहे ना हे. दर्शन मडवीची रॉड आणि ढोमा बघा वरून खेचून काढलाय. खतरनाक साईज आहे ढोम्याची रा. एक नंबर वरून भाई जेवायला येताव का नाही विर्यादा जेव बुका या दाखवा इथं आणा जरा वरती आणा. आणि मित्रांनो आपले आर्मी ऑफिसर आणि सबस्क्रायबर पहिला ना दिवसभरातून मला तर कायच नाही लागलाय. यानाच लागलाय बघा पहिला. बेट फिशिंगवर ना बेट फिशिंगवर पहिला ढोमा लागला याना पण. ठीक आहे. आणि अजून एक काहीतरी मित्रांनो मोठा लागलाय. चांगलाच मोठा आहे. रॉड बघा रॉड. पाकडनं तर यक्रू मोठा. बेटवर लागला. अँगलर बघू शकता श्रीनाथ. चांगली रील वाजवतय. इथेच तुला काय वाटतं काय असेल. आवरा मोठा आहे माझ्या. खतरनाक साईज आहे. आवरा डायरेक्ट थोडा सैल केला असेल बाबा. कसला खेचते बघा. ते बघा रील डायरेक्ट खेचत नेते. खेच हे तू तया काय उमलला का उरवलाव काय. सगळं जण सांगतात पाकट. आता आल्यावर सांगू काय आहे. पाकट असं का आला असतं थोडा. तू घे जा तुझ्या हातान घे. जवळ आलाय. लांब आहे भरपूर. काल हाय ना हातान. काय ट्रॅकला हात नको लागू. लाव हात नको लागू. हात नको लागू ट्रॅकला. बाबू अँगलर श्रीनाथ मेंबर अँगलर ब्रदर्सचा आमचा मेंबर आहे. पण आलाय आता आमच्या सोबत अँगलर फॅमिलीच्या सोबत. ए ढील नको सुरू हा. लाईन ढील नको सुरू. घ्या आरामात. काय नको येतय ना येत त्यावरून येतय त्यावर थांबला घेतो. थांबा लुटतो. घे बाबा सगळं मजा बघायला बघा. तिथं अँगलर या साईडला अँगलर आलाय. जवळ आलाय. जवळ भाऊ थांबा वरती येऊ द्या. तुम्ही चालवा नको आतमध्ये टाकू. पाण्यात नको टाकू. जाऊला पाण्यात नको टाकू. अजून दिसणे इतके जवळ लाईन आली तरी पण काम वाटतं. काय आहे बाबा. हे गिटार फिश बाबा खतरनाक मोठा. भाऊ तसा नाही येणार. हे आताशी डायरेक्ट गिटार फिश. बाबा हे कॅमेरा धर लाईटर 2 मिनिटं. मित्रांनो गिटार फिश बघा किती मोठा. अँगलर बघा. यो अँगलर श्रीनाथ. बाबा भाई साईज तर नाही. इथं ना पायापासून छातीपर्यंत गिटार फिश बोलतात. पाठाची जात आहे. त्याच्या हातांदेस कसली साईज आहे. खतरनाक. हे उचल वरती उचल. नाही उचल वरती उचल. थांबा भाऊ त्याला घेऊ द्या. वरती घे अजून. त्याला उचलत नाही बघा. साईज बघा. बाबा खतरनाक. खूप मोठी साईज. श्रीनाथ मॅन फ्रॉम जासई.
हा बघा किती मोठा- खतरनाक साईज काय रा. बोलतोय भाऊ याला गिटार फिश. गिटार फिश बघा किती मोठी आहे. टाक जरा पाहू दे, बघू पावता बिवताना कसा दिसतंय. तर मित्रांनो, आपल्या एका अँगलर मित्राला येश ना तिकडे, हे बघा, याला बेट फिशिंगवर लागलेला हा मासा, गिटार मासा बघू शकता. तुम्हाला त्याचा असा अंदाज वजन नसेल समजत आणि आम्हाला पण नाही समजत, म्हणून आपल्या इथं आता वजन काट आहे बघा. 0-0 दिसतंय, प्रॉपर दिसतंय ना. आता तुम्हाला त्याचं वजन करून दाखवतो बघा. जिवंतच आहे बघा अजून, बघा 7.5 किलो ना, नीट बघ. 7.5 किलो. 7.5 7.5 ना, 7 किलो 600 ग्रॅम. 7.5 किलो क्रॉस आहे बघा. एके हाताने उचलं नाही, कसला वजन आहे बघा. गिटार फिश बोलते बघा, दाखव घालते बघा. अजून एकदम फ्रेश आहे, जिवंत, आत्ताच भेटलाय. वजन बघा 7 किलो 610 ग्रॅम. एक बाबू खाली पाय देतोस. मित्रांनो, एका मित्राने मला शिपरीचा गोला आणायला सांगितलेला आणि माझ्या मित्राने एकाने आता हा गोला फोडला आहे. त्याला अख्खा न्यायचा होता तर अख्खा फुटला नाही, एकच वरची कवटी निघली. आणि आता तुम्हाला शिपरीच्या गोल्याची साईज दाखवते बघा. हे बघा साईज बघा फक्त, कसला मोठा गोला. काढा गोला, काढा बाहेर. पॉइंट असते, जॉईंट असते तो तोडाचा असा. खरोर असं ना, खरोर कोयता, कोयत्याशी अख्खा निघते ना गोला. आता गोला मला ठेवायला काय नाही म्हणून मी लूर बॉक्स मध्ये ठेवते माझ्या. एक फोडला आहे तर साईज बघा. आता तुम्ही ही कवटीच बघा कसली मोठी. असं असतं पॅक. आता पॅकच ठेवू, कोणला तरी फसवू आम्ही, काय गोला आहे असंच. आणि मी एक काढलाय गोला बघा मित्रांनो. हा बघा, हा पण गोला किती मोठा आहे बघा. हा बघा, आणि याच्या आतमध्ये जरा फुटला आहे तर यो असाच ठेवला. हा माझ्या एका मित्राला नेतोय. हे बघा, हा पण किती मोठा आहे गोला बघा. आणि असे मी एवढी पिशवी भरून काढली आज पण. ही बघा, याच्यामध्ये पण मोठे मोठे गोले येते बघा. आणि गावातल्या एका मित्रांनी सांगितलेत म्हणून मी घेऊन चाललोय त्याच्यासाठी. हे बघा, एवढी पिशवी भरून आहे.
आणि मित्रांनो आज यांना जास्त यांना काय आम्हाला मला मच्छी भेट नाही. तुम्ही हे बघा काय पकडता बघा मुठे मुठे बघा 2 झालं. धर नीट धर. ते बघा जाल्यामध्ये तो एक आहे आणि हा एक 2 मुठे झालं आणि त्याही 4 द्यायचा माझा यानेच नाव लिहिलंय. अरे भाई तो रितेशने 2 पकडलं. तर मित्रांनो दिवसभर मी फिशिंग करत होतो आणि मला एक पण मासा नाही लागलाय. मासा नाही लागला. दुसऱ्यांना सगळ्यांना मच्छी लागली. आम्हीच दोघं तिघे येऊ का आम्हाला आज एक पण मच्छी नाही म्हणून आता आम्ही बघा काय करत आहोत. इथं कालवाचा गोला बघा किती मोठा. हा बघा दिसतंय. हा गोला बघा मित्रांनो किती मोठा आहे. आणि हा मित्रांनो गोला फोडून झालाय. आता याच्यातनं गोला काढतंय बघा. कापायला लागेल जरासा खालशी. हा बघा मित्रांनो वरती धर जरा. गोल्याची साईज बघा खतरनाक एकदम. किती मोठा गोला आहे बघा. कापून काढला इथून. हा असा असतो चिकटलेला. त्याला फोडून काढलाय. आपल्या एका मित्राने सांगितलेला का मला गोला आण तर त्यालाच चालवलं नव्हता. बघा कसली मोठी साईज आहे गोल्यांची. हे बघा हात बघा आणि गोला बघा. शिपरीचा गोला एकदम मोठी साईज. आता अजून हे बघा इथं पण 2-3 काढलं. हे बघा ही शिपरी. या शिपरीचं नाव काय मित्रांनो मला माहिती नाही. कमेंट करून सांगा. ही बघा यो अख्खा हे 2 फोडून काढलं ना. अजून काढायचं आहे. हा बघा कुठे गेला रे तो. वरती तर जरा फोन वरती तर तिथे इथं बस पाठी. हा बघा हा एक गोला आहे. ही साईज बघा. याला बोलतात साईज. कालवाचे गोल रियल. चला आजच्या दिवशी मच्छी नाही पण आता हेच फोडू. पाठी मागव पाठी धर. आज काय हत्यार आणला नाही म्हणून आमचा रॉड अटकवायचा. याला सलई म्हणून सलईशी काढायचा प्रयत्न करतोय. निघत नाही साधा जी पण आता ट्राय तर करू. मित्रांनो कालवाचे गोल बघा किती मोठे आहे बघा. आणि एक तर लय मोठी साईज भेटली बघा. आता हाच किती मोठा आहे बघा. हाताची एवढा मोठा. आता विचार करा याच्यामध्ये किती मोठा गोला असेल. हा बघा 2 हातांनी बसतोय. कसला मोठा खापरी. पाण्यान डब्यान ठेवून डायरेक्ट घरी. चिकटले बघ. हा आणि याला चिकटून असतात. हा मेन गोला.
तर मित्रांनो, आजच्या दिवसातील तुम्ही मच्छी बघितली असाल छोट्या छोट्या क्लिपमध्ये. माझा आजचा दिवस इतका खराब होता ना, आयुष्यात एवढा खराब दिवस नव्हता. माझाच नाही, आमचा तिघांचा, रितेशचा, सुरमई भाऊंचा आणि माझा, तिघांना एक पण मच्छी नाही. त्यांना तर मच्छी पण नाही. मिनी कम से कम शिपरीचं गोलं तरी फोडून काढलं. तर आजच्या दिवसामधली मच्छी मित्रांनो तुम्हाला दाखवतो. मच्छी बघा आता, ही बघा आजची मित्रांनो मच्छी. याला एक ग्रुपर भेटलाय आणि एक मोठा डोमा. विरेश दादाला किती शिंगाल्या? 5 शिंगाल्या भेटल्यात. भाऊंची मच्छी बघा, पेटी भरून शिंगाल्या. वरती घरात त्याही शिंगाल्यात आका भरलाय, याही आका भरलाय. बोटवाल्याची मच्छी पाठीमाग आहे. आणि आजची बिग गेम बघा, श्रीनाथनी बघा. मित्रांनो, या माशाला तुमच्या इथे काय बोलतात कॉमेंट करून नक्की सांगा. आपल्या इथे गिट्टार फिश बोलतात ना, आमच्या इथं गिट्टार फिश बोलतात इंग्लिशमध्ये, मराठीनं आम्हाला पण माहिती नाही. मित्रांनो, ओव्हरऑल ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली? व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बेल आयकॉन ऑलवर करा. आणि इथे इंस्टाग्रामचा आयडी येत असेल, इंस्टाग्रामवरती नक्की फॉलो करा. आणि एकदा मच्छी बघा मित्रांनो, एकदम खतरनाक. 7.5 किलो ना, 7.5 किलोचा गिट्टार फिश. आणि ही आमची बेटची पेटी आहे. ती भाऊ बोलतो मी आज भरून नेईन घरा. काय करशील शिंगाल्यांचा हे? आणि हा ग्रुपर, हा डोमा. आणि इथे पण बऱ्यापैकी 2 ग्रुपर आहे. इथे बघा 3 ग्रुपर. खूपच मस्त मच्छी. तर चला मित्रांनो, अशाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये भेटत राहू. तिथपर्यंत बाय बाय.